नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतो राज्यशास्त्र वर्ग 12वा अंतर्गत मूल्यमापन. विद्यार्थी मित्रांनो, 25% अभ्यासक्रम जो कमी केला आहे महाराष्ट्र शासनाने, त्या अभ्यासक्रमावर आधारित अंतर्गत मूल्यमापन शालेय स्तरावर किंवा महाविद्यालय स्तरावर घ्यायचं अशा प्रकारचं ठरवलं आहे. तर ती मूल्यमापन कसं असू शकते, 20 गुणांची प्रश्नपत्रिका कशी असू शकते, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहू आपण अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहतो आपण राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन प्रश्नपत्रिका क्रमांक 2. या आधीच्या भागामध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पाहिला होता. त्यामध्ये 20 गुणांची माहिती आपण त्या ठिकाणी घेतली होती. आणि या ठिकाणी सुद्धा आपण एक दुसरी प्रश्नपत्रिका घेत आहोत. त्याच भागावर आधारित की जो भाग 25% कमी केला आहे त्या भागावर आपण दुसरी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. चला तर पाहू आपण 20 गुणांची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे की 20 गुणांची प्रश्नपत्रिका शालेय स्तरावर होईल, महाविद्यालय स्तरावर होईल. याला वेळ राहील विद्यार्थी मित्रांनो 1 तासाचा, 1 तास वेळ दिला जाईल. त्यानंतर सूचना सांगितलेल्या आहे. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण राहील. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन राहणार नाही, म्हणजे 20 पैकी 20 प्रश्न सोडावे लागतील. आणि अशा प्रकारची ही प्रश्नपत्रिका तुम्हाला 1 तासाच्या आत तुम्हाला सोडवायची आहे. चला तर पाहू आपण प्रश्न पहिला. प्रश्न पहिला दिला विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी कोणता सिद्धांत मांडला. विद्यार्थी मित्रांनो, ही जी चौकट दिली आहे 25% कमी केलेल्या अभ्यासक्रमातली, त्या चौकटीवर हा एक प्रश्न आहे. यामध्ये सांगितलं आहे की अमेरिकन भाष्यकार हा जो फ्रान्सिस फुकुयामा आहे यांनी असं सांगितलं की सोव्हिएट रशियामध्ये साम्यवाद आहे, साम्यवादी पक्षाचं सरकार आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचा अंत होईल. त्या ठिकाणी समाजवादी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेचा अंत होईल. आणि मग त्या ठिकाणी एक उदारमतवादी लोकशाही व्यवस्था येऊ शकते आणि जगामध्ये भविष्यात उदारमतवादी लोकशाहीचा व्यवस्थेचा उदय होऊ शकतो. अशा प्रकारचा सिद्धांत मांडला आणि याला नाव दिलं त्यानं इतिहासाचा अंत. नाव काय दिलं? इतिहासाचा अंत. तर मग याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत मांडला. उत्तर काय लक्षात ठेवायचं? इतिहासाचा अंत. प्रश्न दुसरा येतो, व्हिएन्ना येथे 1993ला 170 देशाहून अधिक राष्ट्र कशासाठी एकत्र आले. आता विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिएन्ना या ठिकाणी जेव्हा लोक एकत्र आले 170च्या वर राष्ट्र, तर ते आले होते मानवी हक्काच्या परिषदेसाठी. मानवी हक्क सगळ्यात महत्त्वाचा हक्क आहे आणि तो प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक जगातल्या प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे. यासाठी एक मानवी हक्काची परिषद भरली होती व्हिएन्ना या ठिकाणी 1993ला. आणि त्यासाठी 170हून देश एकत्र आले होते. तर याचं उत्तर काय मग? मानवी हक्काच्या परिषदेसाठी व्हिएन्ना येथे 1993ला 170पेक्षा जास्त राष्ट्र एकत्र आले होते. प्रश्न तिसरा, भारताचे मानवतावादी कार्य कोणत्या 2 देशात दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, युनोच्या माध्यमातून, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून भारताने शांती सेनेमध्ये सहभागी होऊन भारतानं 2 देशामध्ये कार्य केलेलं तुमच्या चौकटीमध्ये दिलं आहे. जसं उदाहरण सांगता आपल्याला, कंबोडिया आणि सोमालिया या 2 देशामध्ये भारताने मानवतावादी कार्य केलं आणि या ठिकाणी मदत केली, पुनर्वसन केलं, दवाखाने बांधून दिले, शाळा बांधून दिल्या, विहिरी बांधून दिल्या. तर अशा प्रकारचं मानवतावादी कार्य भारताने कंबोडिया आणि सोमालिया या 2 देशामध्ये केलेलं दिसून येते. हे झाला प्रश्न तिसरा. त्यानंतर येतो प्रश्न चौथा. चौथा प्रश्न सांगितला आहे की 9/11ला अमेरिकेवर दहशतवादी हल्ला कोणत्या आतंकवादी संघटनेने केला. 9/11 ही महत्त्वपूर्ण घटना विद्यार्थी मित्र आंतरराष्ट्रीय स्तरावरची. या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटर, पेंटागॉन सारख्या महत्त्वाच्या ठिकाणावर विमान अपहरण करून त्या ठिकाणी विमानं घुसवले होते. तर अशा प्रकारची आतंकवादी कारवाई करणारी संघटना कोणती? याचं उत्तर आहे अल कायदा. ओसामा बिन लादेन या संघटनेचा मुख्य होता आणि त्यावेळेस यांनी अल कायदाच्या माध्यमातून अमेरिकेवर दहशतवादी हल्ला केला होता. याचं उत्तर काय? ते 9/11च्या अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला त्या आतंकवादी संघटनेचं नाव आहे अल कायदा. काय नाव आहे? अल कायदा. प्रश्न चौथा. प्रश्न पाचवा पाहत आहे, युरोपियन संघात कामकाज करणाऱ्या 2 संस्था सांगा. विद्यार्थी मित्रांनो, युरोपियन संघामध्ये एकूण 4 संस्था काम करतात. आता पहा 4 कोणत्या? युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद, युरोपियन न्यायालय. या 4 पैकी तुम्हाला 2 लिहायच्या मिनिमम. युरोपियन आयोग, युरोपियन संसद, परिषद आणि न्यायालय. 4 पैकी 2 तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. तुम्हाला 1 पैकी 1 मार्क या ठिकाणी मिळतो. प्रश्न 6वा, ट्रिप्स या अंतर्गत कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. ट्रिप्स या अंतर्गत
कॉपीराईट आणि भौगोलिक संकेत म्हणजे जिओग्राफिकल इंडेक्शन, त्याला GI म्हणतात, याचा समावेश होतो. तर उत्तर काय? ट्रिप्सच्या अंतर्गत कॉपीराईट्स आणि भौगोलिक संकेत याचा समावेश या ट्रिप्सच्या अंतर्गत होत असतो. त्यानंतर प्रश्न 7वा, सदस्याचे सक्षमीकरण करणे व वित्तीय आधार देणे हे कोणत्या चळवळीचे वैशिष्ट्य आहे? सदस्याचे सक्षमीकरण करणे आणि वित्तीय आधार देणे हे कोणत्या चळवळीचे वैशिष्ट्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपनी आणि ट्रान्सनॅशनल कंपनी या दोन गोष्टींना पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून सहकार चळवळ निर्माण झाली होती. कोणती निर्माण झाली चळवळ? सहकार चळवळ निर्माण झाली होती. आणि या माध्यमातून सदस्याचे सक्षमीकरण करणे, सदस्य कोण? जे चळवळीमध्ये सहकारी चळवळीमध्ये जे लोक राहतात त्यांचं सक्षमीकरण करणे, त्यांना पैशाचा आधार देणे, अशा प्रकारचं कार्य या चळवळीतून होऊ शकते. कोण्या? सहकार चळवळीचं. तर हे याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उत्तर काय मग 7व्या प्रश्नाचं? की सहकार चळवळ. त्यानंतर प्रश्न 8वा, संयुक्त राष्ट्राने जगासमोर सगळ्यात मोठे जागतिक आव्हान कशाला म्हटले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्राने सांगितलं की जगामध्ये दारिद्र्य निर्मूलन करणे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्राने 2 वेळा दशक घोषित केलं. पहिलं घोषित केलं होतं 1997 ते 2006 पहिलं दशक दारिद्र्य निर्मूलनासाठी, आणि दुसरं दशक घोषित केलं होतं 2008 ते 2017. या माध्यमातून जगातल्या सर्व देशांमधली दारिद्र्यता कमी झाली पाहिजे. मग याचं उत्तर काय प्रश्न 8व्याचं? की दारिद्र्य निर्मूलन करणे हे संयुक्त राष्ट्रासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. दारिद्र्य निर्मूलन हे झालं प्रश्न 8वा. प्रश्न 9वा आहे विद्यार्थी मित्रांनो, की भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारणे, विकास घडवून आणणे यासाठी 1950ला कशाची स्थापना केली? विद्यार्थी मित्रांनो, की 1950ला काय स्थापन केलं भारत सरकारने? तर भारत सरकारने भारताच्या संसाधनाची परिणामकारकता आणि संतुलित वापरासाठी नियोजन करता आलं पाहिजे, प्लॅनिंग करता आलं पाहिजे, यासाठी नियोजन आयोगाची काय केली? स्थापना केली 1950ला. याचं उत्तर काय मग? 1950ला भारत सरकारने नियोजन आयोगाची स्थापना करून लोकांचं राहणीमान दुरुस्त करण्याचा आणि विकास करण्याचा प्रयत्न केला होता. मग 9व्याचं उत्तर आहे नियोजन आयोग. त्यानंतर 10वा प्रश्न, भारत सरकारचा विचार गट म्हणून कोण काम करते? विद्यार्थी मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी एक नवीन आयोग स्थापन केला. त्याचं नाव आहे नीती आयोग. काय नाव आहे? नीती आयोग. या नीती आयोगाचं काम काय? की सरकारला सल्ला देणे, सरकारला दिशादर्शन करणे, धोरणात्मक निर्णयासाठी सूचना करणे, अशा प्रकारचं काम कोणाचं आहे? नीती आयोगाचं. या नीती आयोगालाच विचार गट असं म्हटलं जाते. भारत सरकारचा विचार गट म्हणजे नीती आयोग. याचं उत्तर काय 10व्याचं? नीती आयोग. त्यानंतर प्रश्न 11वा, कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी 1960च्या दशकात झालेली महत्त्वपूर्ण बाब कोणती मानली जाते? विद्यार्थी मित्रांनो, 1960च्या दशकामध्ये कृषी उत्पादन वाढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब घडली, ती म्हणजे हरित क्रांती. कोणती घडली? हरित क्रांती. हरित क्रांतीतून भारतामध्ये उत्पादनामध्ये जबरदस्त वाढ झाली, कृषीच्या उत्पादनामध्ये, शेती उत्पादनामध्ये. मग याचं उत्तर काय 11व्याचं? हरित क्रांती. त्यानंतर प्रश्न येतो 12वा. या प्रश्नात काय सांगितलं आहे? स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे हे कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे हे कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? तर या ठिकाणी आपण सांगता येईल एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 1978 ते 1979 या काळामध्ये जे योजना निर्माण झाली, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. तर या माध्यमातून स्वयंरोजगार, जे खेड्यापाड्यामध्ये जे तरुण मुलं आहे त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचं काय उद्दिष्ट आहे? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. हा झाला 12व्याचं उत्तर. 13वा प्रश्न आहे, तेलकोंडी कोण्या राज्यात झाली? विद्यार्थी मित्रांनो, आसाममध्ये तेलकोंडी झाली होती. आसाम. याचं उत्तर काय लक्षात ठेवायचं? आसाम. त्यानंतर प्रश्न येतो 14वा, भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आतंकवाद्यांना कोणत्या देशातून सहकार्य केले जाते? विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यांना माहीतच आहे की काश्मीरमध्ये नेहमी आतंकवादी हल्ले होत असतात. तर काश्मीर लागून जो पाकव्याप्त काश्मीर आहे, तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणे आणि त्या ठिकाणून आतंकवादी भारतामध्ये घुसवणे हे काम कोणाचं आहे? पाकिस्तानचं आहे. म्हणून असं म्हणता येईल 14चं उत्तर आहे की भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आतंकवाद्यांना प्रशिक्षण कोण्या देशातून दिलं जाते किंवा सहकार्य कोणता देश करतो? त्याचं उत्तर आहे पाकिस्तान. काय उत्तर आहे? पाकिस्तान. अशा प्रकारे
प्रश्न आपण 14वा पाहिला. प्रश्न 15वा पाहू आपण. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने केलेला एखादा लष्करी करार लिहा. शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेने आपलं वर्चस्व जगामध्ये निर्माण झालं पाहिजे यासाठी अनेक प्रकारचे करार केले. त्यापैकी आपण सांगू शकतो नाटो, सिटो, सेंटो. 1949चा नाटो, 1954चा सिटो आणि 1955चा सेंटो. तर नाटो, सिटो आणि सेंटो असे 3 करार आपण या ठिकाणी सांगू शकतो. मिनिमम एक तरी तुम्ही या ठिकाणी लिहावा अशा प्रकारचं अपेक्षित उत्तर आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे. दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार म्हणून अमेरिकेने कोणत्या देशावर कारवाई म्हणून हल्ला केला होता? जेव्हा अमेरिकेवर जेव्हा हल्ला झाला होता आतंकवादी, तर त्यासाठी प्रतिकार म्हणून अमेरिकेने हल्ला केला किंवा कारवाई केली. तर ती कोण्या देशावर केली? तर अल कायदा संघटनेनं अमेरिकेवर हल्ला केला होता. तर ती अल कायदा संघटना होती अफगाणिस्तानमध्ये. म्हणून सगळ्यात पहिला हल्ला कशावर केला? अफगाणिस्तानवर. आणि त्याला सपोर्ट करणारं राष्ट्र होतं इराक. आणि इराकवर सुद्धा इराकवर सुद्धा अमेरिकेने काय केला? हल्ला केला. तर अशा प्रकारे अमेरिकेने दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार म्हणून अफगाणिस्तान आणि इराक या देशावर हल्ला केला होता. त्यानंतर प्रश्न 17वा. भारतात हरित क्रांतीचा काय परिणाम झाला? भारतामध्ये हरित क्रांती झाल्यामुळे काय झालं? 1960च्या दशकामध्ये हरित क्रांती झाली विद्यार्थी मित्रांनो. आणि यातूनच भारतामध्ये अन्नधान्याची उत्पादन वाढलं. म्हणून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता हा भारतीय हरित क्रांतीचा परिणाम होय. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता हा भारतीय हरित क्रांतीचा परिणाम होय. त्यानंतर प्रश्न 18वा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय? विद्यार्थी मित्रांनो, याचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवस रोजगार मिळाला पाहिजे. काय मिळाला पाहिजे? 100 दिवसाचा रोजगार प्रत्येक ग्रामीण कुटुंबातल्या प्रत्येक वयस्कर माणसाला 100 दिवसाचा रोजगार त्या ठिकाणी भेटलाच पाहिजे. अशा प्रकारचं उद्दिष्ट याचं होतं. कशाचं? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. हमी म्हणजे गॅरंटी, रोजगाराची हमी घेतली. त्यानंतर 19वा प्रश्न आहे. डिसेंबर 2001 मध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांनी भारतामध्ये कोठे हल्ला केला होता? विद्यार्थी मित्रांनो, आतंकवादी हल्ले तर भरपूर झाले भारतावर, पण 19 डिसेंबर 2001ला जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला होता. आणि संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता आणि त्या ठिकाणी तो प्रयत्न त्यांचा असफल करण्यात आला होता. तर कुठं हल्ला केला होता भारतामध्ये? 19 डिसेंबरला भारतीय संसदेवर. त्यानंतर 20वा प्रश्न आहे. शीतयुद्धात 2 गटाची नावे सांगा. शीतयुद्ध विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आधी अभ्यासलेलं आहेच. शीतयुद्धामध्ये अमेरिका हे प्रभावशाली गट होता एक, आणि दुसरा गट होता सोव्हिएट रशिया. असे 2 प्रभावशाली गट, या 2 गटामध्ये शीतयुद्ध सुरू होतं. आणि काही कालांतरानंतर शीतयुद्ध थांबलं, कारण सोव्हिएट रशियाचं विघटन झालं आणि फक्त एकच महासत्ता उरली, ती म्हणजे अमेरिका. अशा प्रकारे शीतयुद्धाचा शेवट झाला होता. पण शीतयुद्धात गट किती होते? एक अमेरिकेचा गट होता, एक सोव्हिएट रशियाचा गट होता. अशा प्रकारचे 2 गट शीतयुद्धामध्ये होते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण 20 प्रश्नांची माहिती या ठिकाणी पाहिली. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये येऊ शकतात. तर यासाठी तुम्ही ऑब्झर्वेशन म्हणून हे तुम्ही वाचून ठेवायला काही हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.